गाव आहे. पत्रकार या नात्याने मी बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं, ज्यांनी अनुभवलं, अशा 6 माणसाचे मी स्वतः मुलाखती घेतल्या. एक पुलगाव, जिल्हा वर्धा, दुसरं मनमाड आणि तिसरं आपल्या शेजारी रांजणी आहे, जाणलं तिथे अजून बी म्हातारं ती आहे. तर या 6 माणसाच्या मुलाखती घेतल्या. म्हणलं तुम्ही बाबासाहेब पाहिलं? म्हणलं हो. आम्हाला सांगा म्हणलं बाबासाहेबांचा आवाज कसा? म्हणले पहाड कडकडल्यासारखा, वीज कडकडल्यासारखा आवाज, इतका भयानक बलाढ्य आवाज होता, तणकट. परंतु ती जुनी रेकॉर्डिंग आहे, परंतु ती रेकॉर्डिंगमध्ये बेस ट्रबल हा काही प्रकार त्यावेळेला नव्हता. म्हणून बाबासाहेब जे त्वेषाने बोलत होते, तर त्वेषाने बोलताना माणसाचा आवाज कसा येतो? कर्कश येतो. कसा येतो? कर्कश. तर वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज हा भेदक आहे. आणि एका ठिकाणी बाबासाहेब आले होते. शक्यतो त्यांनी तसं फिरायचं दौरा थोडासा कमीच केला होता, थकल्यामुळे. ते काही संसाराने थकले नव्हते, आपल्याला हक्क, अधिकार, न्याय मिळवून देण्यासाठी थकले होते. मग अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब समाज बांधवाचं काम करताना आतापर्यंत 3 मुलं आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या कोणी बाळांना मूठ माती देण्याचा प्रसंग माझ्यावर गुजरला आहे. त्यांची आठवण आली की मन दुःखाने खचून जातं. त्यांच्या भावी जीवनाविषयी जे काही इमले रचले आहेत ते सर्व उद्ध्वस्त झाले आहेत. माझ्या घराहून दुःखाचे ढग वाहत आहे. विदेशातून आलो, विविध पदव्या मिळवल्या, माझी नवी दृष्टी झाली. तसं किर्लोस्कर गुरुजीकडूनच मला बुद्धाचं चरित्र मिळालं आणि बुद्धाचं चरित्र वाचत वाचत आज इथपर्यंत आलो. विदेशातून माझं उच्च शिक्षण संपलं. 32 पदव्या घेऊन मी मायदेशी परतलो. भारतात आल्यानंतर माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. मायदेशात आल्यानंतर माझ्या बडोद्याचा अपमान अतिशय जिव्हारी लागला. माझ्या दुःखी कष्टी गावकुसा बाहेर पडलेल्या, त्यांना अधिकार नाकारणाऱ्या त्या साऱ्या व्यवस्थेचा मी विचार केला. अशा समस्त दुःखी पीडितांबद्दल माझ्या मनात अपार करुणा निर्माण झाली आणि महाडला मी कारवायला सुरुवात केली. महाड इथून मी चेतना निर्माण केली आणि हळूहळू वाड्या वस्तीवर माझं तुफान चालू झालं. घरी दुर्लक्ष झालं आणि बांधवांना चेतवलं, उठा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. 100 दिवस शेळून जगण्यापेक्षा 4 दिवस वाघ म्हणून जगा. नेत्रिस्त बांधवांच्या जवळ गेलो. बांधवांनो, जीवनभर तुमचे आजोबा पंजोबा निद्रिस्त झोपेत होते, झोपून काहीच भेटणार नाही. उठा आणि तुम्ही सुद्धा माणूस म्हणून जीवन जगू शकताय. मी तुमच्या समवेत आहे. हो, तुम्ही माणूस म्हणून जीवन जगू शकताय. मी तुमच्या समवेत आहे. असं म्हणून समाजात चेतना निर्माण केली, उल्हास निर्माण केला आणि इकडं समाजाकडे लक्ष गेलं आणि इकडं एक एक बाळ माझी तरफडून तरफडून गेली. ती बाळ व्यवस्थित सांभाळली असती ना, त्यातल्या एकही बाळाचा मृत्यू झाला नसता. राजरतन बाळाचा मृत्यू झाला. माझी रमा माझ्या कडकडून गळ्याला मिठी मारली. साहेब, रमा स्वतःला सावर. महात्मा फुलेंना कुठं लेकर बाळ होती ग? भगवान तथागतांनी आपल्याला एकच मुलगा होता, राहुल. त्यांनी वंशवेल नाही वाढू दिली, तो ही वंशवेल धम्माला अर्पण केली. ते माझे दोन्ही गुरु आहेत.
राजरतनचा मृत्यू झालाय म्हणून तुला वाईट वाटतं का ग? तमाम समाजातली राजरतन ते आपलेच आहेत रामू. मग काय तणाव घ्यायचा आहे? त्यांच्यासाठीच आपलं जीवन समर्पित करायचं आहे. सम्राट अशोकाने आपली मुलगी, मुलगा, जावई, नातू एकदम 4 माणसं विदेशात पाठवली आणि आज श्रीलंका त्यांच्या पदस्पर्शानं, त्यागानं, कष्टानं एक नम्र राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. असो, तुम्ही मला विचारलंय की तुम्ही आता तुमची अवस्था, पण मला विचारा ना ही अवस्था का झाली? मित्रांनो, धर्मांतराची घोषणा केली एवढ्याला आणि धर्म मार्तंडाची रिगस लागली. आंबेडकर, आमच्या समाजातल्या पेनाने फक्त शब्द लिहा, आकडा लिहा, इतके पैसे देतो, मात्र आमच्या धर्मात या. पण मी विचार करत होतो, राखेतून आलेला समाज परत फुपाट्यात टाकायचा नाही. लालच घेऊन धर्मांतर करायचं नाही. असो, तुम्ही मला विचारलंय की तुमची अवस्था अशी झाली आहे. अरे, ही अवस्था का झाली? माझी प्रिय पत्नी रामू, तिचा मृत्यू झाल्यानंतर मी 14 वर्ष एकाकी जीवन जगलो आहे. 14 वर्ष पत्नी नसताना एकाकी जीवन जगलो आहे. आपली काळजी घेणार, आपल्यावर प्रेम करणार कुणी नसेल तर आपण कसं जीवन जगायचं? आपली काळजी घेणार कुणी नसेल तर कसं जीवन जगायचं? आपल्याला उठला, बसला, कुठे आहे, काय खाल्लं असं विचारणार कुणी नसेल तर कसं जीवन जगावं माणसाने? पण हे शिकून घेतलंय मी आता. हे शिकून घेतलंय. धर्मांतराची घोषणा केली. शर्ट बदलल्यासारखं, कपडे बदलल्यासारखं इतका सोपा हा धर्म तोडाय. 4 बाळाचा कुर्बानी दिलाय, तो समाज इतक्या उंचीवर आलाय. फुकट नाहीये. माझी दृष्टी सीन झाली आहे. लांबचं मला आता हेरत नाहीये. लांबपर्यंत मला दिसत नाही. आता थकलो आहे. गुडघे संधिवात वाढतो आहे. ब्लड प्रेशर कमी-जास्त होतो आहे. अशी अवस्था झाली आहे. माझ्याकडून तुम्ही अपेक्षा करणार का? भारत बौद्धमय करायची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर ठेवून मी निघणार आहे. हा अनित्यवाद आहे. सर्वांना मृत्यू आठवला आहे, तसं मलाही आठवलं आहे. याला इतक्या कसल्या का? तुमचा गाडा इथपर्यंत आला आहे. मला माझा स्वार्थ साधायचा असता. जिल्हा न्यायाधीशाची ऑर्डर आली होती, नाकारली. सुप्रीम कोर्टाचा, दिल्लीचा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश, सरन्यायाधीश आली होती ऑफर. ते पद मी स्वीकारलं असतं तर माझी बायका पोरं व्यवस्थित सांभाळता आली असती. बायको वारली नसती, लेकर बाळ वारली नसती, सर्व व्यवस्थित. पण ती घोरपड मी गाळ्यात बांधून घेतली नाही का? माझ्या दुःखी, कष्टी बांधवांची काळजी मला घ्यायची होती. असो, अजून थोडाच वेळ घेतो. हा, तुम्ही मला म्हणालात ना की तुम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही आणि तुम्ही भारत बौद्धमय करणार. किती पातळीवर लढलो. प्रिय पत्नीचा मृत्यू झाला. तिनेही 10 ते 12 मृत्यू पाहिले. मीही अनेक हेलकावे खाल्ले, अनेक संकटाशी 2 हात केले आणि खूप खास खळगे पचवत इथपर्यंत पोचलोय. आता मी तर थकलो आहेच,
पण एखादी वनस्पती असली ती मृत्यूनंतर बी टाकत असते, कारण हे जीवन असंच चालत राहिलं पाहिजे. आता मीही निघून चाललो आहे. तुमच्यावर दम वाढवायची जबाबदारी तुमच्यावर सोपवून आता मलाही निरोप घ्यायची वेळ येईल. शीण आलाय, थकलो आहे. नकापासून केसापर्यंत सार शरीर माझा आता विसाव्यासाठी आसुसलेला आहे. आणि आता तुमच्यावर सारी जबाबदारी मी टाकून मुंबईचे धर्मांतर करायचं आहे. त्याच्याही तयाऱ्या करायच्या आहेत. मला उठवत नाही आणि ही अशी अवस्था, पण ही अवस्था का झाली हा बोध तुम्ही घ्यावा. इथं मी थांबतो बाळांनो. पुढं दिल्लीकडे जायची तयारी आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. सगळे संघटित राहा. आपला आत्मोद्धार स्वतः करा. कुणाच्या अंकित जाऊ नका. बस बाळांनो, जेवढं जमेल तेवढी मी तुमची काळजी वाढण्याचा प्रयत्न केलाय. थांबतो. गाडीची वाट पाहतो आहे. निघायची आता. थांबतो इथं.